नमस्कार मंडळी, सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजचा सुद्धा इंटरेस्टिंग विषय आहे आणि तो म्हणजे दुसऱ्यांच्या मनातील विचार कसे ओळखावे। म्हणजे लोकांच्या मनात काय चालू आहे किंवा समोरचा माणूस काय विचार करतो ही ओळखण्याची मित्रांनो एक कला आहे। याला आपण माइंड रीडिंग म्हणतो। कोणताही माणूस ज्याने ठरवलं मला हे शिकायचं आहे तर मित्रांनो ही कला तुम्ही शिकू शकतात। अनेक लोकांनी ही अनुभवातनं ही कला आत्मसात केलेली असते। तुम्ही जर ग्रामीण भागात किंवा अनेक लोक जर बघितलं असेल तर ते आपण म्हणतात की याला कसं कळतं किंवा आपण ग्रामीण भागात त्याला मनकावडा सुद्धा म्हणतो। लक्षात घ्या, म्हणजे याला याच्या मनातलं कळतं किंवा तिला दुसऱ्याच्या मनातलं कळतं। लक्षात घ्या। आणि हे जे आपण म्हणतो ना मनकावडा वगैरे हे कसं कळतं मित्रांनो, याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची पहिली स्टेप आहे मित्रांनो, तुम्ही निरीक्षण करायला सुरुवात करा। जर तुमचं निरीक्षण चांगलं असेल म्हणजे माणसं कसे बोलतात साधारणतः, म्हणजे एखादी वाईट घटना घडल्यानंतर माणूस कसा रिॲक्ट होतो। लक्षात घ्या, माणूस डोळ्यांचा वापर कधी करतो, कपाळाला हात कधी लावतो, डोक्याला हात कधी लावतो, माणूस तोंडामध्ये बोट कधी घालतो, माणूस वारंवार नाकाला हात कधी लावतो। लक्षात घ्या, कधी कान का खाजवतो, मानेला का हात लावतो। लक्षात घ्या मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी थोडंसं तुम्ही जर बारकाईनं जर लक्ष जर दिलं मित्रांनो तर समोरच्याच्या मनातील विचार आपल्याला कळणं एकदम सोपं आहे। तुम्ही म्हणाल कसं काय शक्य आहे, तर मित्रांनो सहज शक्य आहे। लक्षात घ्या, फक्त तुम्ही निरीक्षण शक्ती तुमची जी आहे ती दांडगी ठेवा। येताना जाताना आपण काय करत असतो, आपण ते बघतच नाही। आता माइंड रीडिंग करणं, दुसऱ्याच्या मनातलं ओळखणं हे आपल्याला कसं शक्य आहे। बऱ्याच वेळाला बघा आपण म्हणतो कधी कधी आपण एखादी गोष्ट बोलत असताना समोरचा माणूस आणि आपण एकाच वेळाला एकच वाक्य बोलतो, म्हणजे त्याच्याही मनात तोच विचार चालू असतो आणि आपल्याही मनात तोच विचार चालू असतो। किंवा मित्रांनो आपल्याकडे एखादी व्यक्ती येते, लक्षात घ्या, आपल्याला बरोबर कळतं की ही व्यक्ती पैसे मागायला आपल्याकडे आलेली आहेत का, किंवा या व्यक्तीचं काही घ्यायला आपल्याकडे आलेली आहेत का, किंवा कशासाठी आलेली आपल्याला कसं कळतं। लक्षात घ्या, त्या व्यक्तीचे हावभाव काय आहेत, त्या व्यक्ती कसे इशारे करतो, लक्षात घ्या, तो बोलतो कसं, याच्यावर सगळ्या गोष्टी लक्षात घ्या। एखादा माणूस जर एकदम कॉन्फिडंटली असेल, लक्षात घ्या, आणि एकदम तुम्हाला स्वतः हातात हात घेताना पूर्ण असा हातात हात घेत असेल, लक्षात घ्या, एकदम कॉन्फिडंट असलेला व्यक्ती असते, तो व्यक्ती आनंदी असतो, उत्साही असतो किंवा त्याच्यामध्ये पूर्ण असा विश्वास भरलेला असतो। लक्षात घ्या, म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला कशा ओळखता येतात। त्याच्यानंतर एखादी व्यक्ती घाबरलेली असेल तर आपल्याला लगेच कळते, ती नजरेला नजर लावत नाही, किंवा एखाद्याने वाईट कृत्य केलं असेल, चुकीचं काम केलं असेल, ते व्यक्ती तुमच्या नजरेला नजर लावत नाही, ती खाली बघते। काही व्यक्तींचं असं अचानक थरकं व्हायला सुरुवात होतं। काही लोकांच्या बोलणं तर मित्रांनो नीट लक्ष द्या, बोलण्यावर फार गोष्टी कळतात। तो माणूस कसा बोलतो ना त्याच्यावरनं माणसाला त्याच्या मनात काय चाललेल्या गोष्टी नक्की कळता येतात। मी तुम्हाला सांगतो एका गोष्टीवरून आपल्याला कळत नाही, तुम्ही जर थोडा अभ्यास केला ना, म्हणजे समजा एखादा माणूस बोलतो कसा, त्याचा आवाज कसा काढतो, लक्षात घ्या, त्याच्या डोळ्याची उघडझाप किंवा डोळे त्याची नजर कशी आहेत, लक्षात घ्या, त्याच्या ह्या सगळ्या एकंदरीत गोष्टी तुमच्या एकदा लक्षात आल्या मित्रांनो का आपल्याला समोरच्याच्या मनातलं माइंड आता काय चाललं आहे, ते विचार काय त्याला आपल्याला बरोबर ओळखता येतात। मग आपण म्हणतो की मग हे ओळखायचं कसं, कशा पद्धतीने आपल्याला ते समजेल। आता तुम्हाला माहिती आहे एखादा माणूस आला, त्याचा चेहरा पडलेला असेल, एकदम पडलेला असेल, आता हे सांगायची गरज आहे का, आपण म्हणतोच ना अरे तुझा चेहरा का पडला आहे आज। किंवा एखादा माणूस असा बसलेला असतो, एक असा पाहत राहतो, आपण गेलो तर तो आपल्याकडे बघत नाही, कधी एका ठिकाणी त्याची नजर लागलेली असते, आपण म्हणतो तर काहीतरी विचारात आहे, मग कळलं ना आपल्याला त्याच्या काहीतरी विचार करतो म्हणून तो असा एका ठिकाणी लक्ष केंद्रित करून तो बघतो आहे। कधी त्याला भानही राहत नाही, काही लोक असं त्याच्या डोळ्यासमोर हात घालतात, अरे बाबा काय चाललं आहे, लक्षात आलं का, तेव्हा त्याला कळलं हा नाही काही नाही, मग काय विचारात आहे, काही टेन्शन नाही, काही टेन्शन नाही म्हणतो। पण त्याला सुद्धा कळलेलं असतं का समोरच्याला कळलेलं आपण काहीतरी विचार करतोय, आलं लक्षात। आता तो खरं बोलेल खोटं बोल आपल्याला त्याच्याशी करतोय ना, पण आपल्याला कळलेलं असतं का हा काहीतरी विचार करतोय। मग आता विचार काय करत असणार, आलं लक्षात। हे पुढची गोष्ट, सुरुवातीला जसं मी तुम्हाला सांगितलं का निरीक्षण आपण केलं पाहिजे। जेव्हा एखादा माणूस जर अशी नजरेला नजर लावत नसेल आणि समजा सारखा नाकाला बोट लावत असेल, लक्षात घ्या, नजरेला नजर लावत नसेल, याचा अर्थ तो खोटं बोलतोय आपल्याशी खरं काही बोलत नाही आहे किंवा त्याला हिंमत नाही आपल्याशी बोलण्याची। जो माणूस स्पष्ट आहे, सरळ आहे, तो डोळ्यात डोळे घालून बोलतो, लक्षात घ्या, आणि त्याला काही कोणाकडे मागायचं नाही, त्याचा कॉन्फिडन्स लेव्हल स्ट्रॉंग असते, आपल्याला कळत असतं, आलं लक्षात। त्याच्यानंतर मी अनेक मागे एका व्हिडिओत सांगितलेलं आहे, जेव्हा माणूस डोक्याला हात कधी लावतो, जर काहीतरी टेन्शन असेल, फ्रस्ट्रेशन असेल तर डोक्याला माणूस हात लावतो, असं उगाच लावत नाही। माणूस हानवटीला कधी हात लावतो, तोंडात बोट का घालतो, काही आश्चर्यकारक काही एखादी घटना घडली असतं तरच माणूस तोंडात बोट घालतो, नखं का कुरतडतो, एखादी गोष्ट त्याच्या मनात चालले शल्य टोचत असेल त्याला तर तो माणूस नखं कुरतडतो, किंवा एखादा माणूस घाम पुसतो किंवा अशी ॲक्शन करतो, कायला घाम येत नाही तरी तो असं करत असतो, किंवा कोणता थकलेला आहे। मगाशी मी तुम्हाला सांगितलं की आवाजावरून पण सुद्धा आपल्याला लक्षात येतं, एकदम आनंदी असलेला माणूस एकदम जबरदस्त मोकळ्या पद्धतीने बोलत राहतो, लक्षात घ्या,
हसतोसुद्धा एकदम मोकळ्या पद्धतीने हसतो. दुःखी माणसाचा स्वर दुःखी असतो. तुम्ही जर त्याला विचारलं काय चाललं, म्हणतो काय नाही, म्हणजे याचा अर्थ तर काहीतरी दुःख आहे त्याला. साधी सरळ गोष्ट आहे. एखाद्या माणसाला जर विचारलं तर एकदम मोकळे काय चाललं वगैरे, काय नाही, एकदम मस्त आनंदात वगैरे, मग आपल्याला सांगतो खरोखर आनंदात आहे वगैरे. चेहऱ्यावर चेहरा माणसाचा कधी मित्रांनो खोटं बोलत नाही. म्हणून फेस रीडिंग या गोष्टीला फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे एवढी गोष्ट तर प्रत्येकाला कळते का दुःखी आहे का सुखी आहे का आनंदी आहे का काय चाललं आहे वगैरे. आणि तुम्हाला सांगतो थोडं निरीक्षण करा, हावभावाचं निरीक्षण करा, नजरेचं निरीक्षण करा, डोळ्यांचं निरीक्षण करा आणि तो कशा पद्धतीने वागतो याचं निरीक्षण करा मित्रांनो. तुम्हाला समोरच्याच्या मनातलं 100% जाणून घेता येईल. हा होता मित्रांनो माइंड रीडिंगवरचा व्हिडिओ. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद.